रयत क्रांती संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे प्रवक्ते आणि आमचे मित्र श्री भानदास शिंदे आज या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत. त्यांच्या विविध मागण्या आहेत. जवळपास या साधारण 10 मागण्या आहेत. तर बऱ्यापैकी राज्य शासनाच्या अखत्यारीतल्या एक 7 ते 8 मागण्या आहेत आणि केंद्र सरकारच्या अखत्यारीतल्या एक 2 ते 3 मागण्या आहेत. तर या मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा राज्य सरकारच्या मंत्र्यांची आदरणीय सदाभाऊ खोत यांची चर्चा झालेली आहे आणि त्यांच्या म्हणण्यानुसार उद्या त्यांना या मागण्यांच्या संदर्भात राज्य सरकारकडे ज्या ज्या काही गोष्टी अखत्यारीतल्या आहेत त्या संदर्भात एक मीटिंग लावण्याचा जो विषय आहे ते उद्या होत आहे आणि त्यानंतर सर्व गावकऱ्यांना विचारून ते निर्णय घेतील. मी सुद्धा त्यांना विनंती करायला आलेलो आहे की थोडं आपण या बाबतीमध्ये म्हणजे सदाभाऊ सुद्धा सरकारमध्ये आहेत, मी ज्या पक्षाचं काम करतो ते पण आम्ही सरकारमध्ये आहोत. तर एकत्रित विचार करून माझ्याकडनं जी काही मदत करता येईल, जी काही मागणी मान्य करण्याच्या बाबतीत मदत करता येईल ती मी करायला तयार आहेत, हेच सांगण्यासाठी आज मी या ठिकाणी आलेलो आहे. आणि अपेक्षा आहे की उद्यापर्यंत मीटिंगचं पत्र मिळेल आणि शिंदे साहेब या ठिकाणी आपलं गेल्या 8 दिवसापासून चालू असलेलं सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी, सर्वसामान्य लोकांसाठी चालू असलेलं हे उपोषण मागे घेतील अशी अपेक्षा आहे. धन्यवाद.